हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर चला बघूया मुंबईचे गणपती. प्रथम येतो चिंचपोकळीचा चिंतामणी. याचे रूप जितके सुंदर तितकेच डेकोरेशनही सुंदर. पाहण्यासाठी हजारो लोक इथे येत असतात. ही गर्दी कोणत्याही भक्ताला बाप्पाचे रूप पाहण्यासाठी थांबू नाही शकत. जसे नाव आहे चिंतामणी, तसंच बाप्पाला बघताच सगळ्या चिंता जशा की नाहीशा होतात. रूप किती सुंदर आहे बघा ना. त्यानंतर आम्ही बघितला काळा चौकीचा महागणपती. जसे नाव तसे स्वरूप आणि त्याच प्रकारे सुंदर असा देखावा. हा देखावा करण्यासाठी कित्येक लोक रात्रंदिवस मेहनत करत असतात आणि आपण तो 5 मिनिटात अनुभवतो. तोही आपण डोळे भरून पाहत असतो. बाप्पाची अशी विशाल मूर्ती, त्यामध्ये एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात डमरू आणि असे स्वरूप घेऊन बाप्पा इथे विराजमान आहे. बाप्पाची मूर्ती किती महान आणि किती विशाल आहे बघा ना. त्यानंतर आम्ही बघितला आपला मुंबईचा गणपती, जो फेमस आहे, लालबागचा राजा. त्याला बघण्यासाठी भक्त लांबून लांबून येतात. तसेच आम्हीही गेलो होतो. 2.5 तास लाईन लावून बाप्पाच्या 2 मिनिटाच्या भेटीसाठी भक्त आतुरलेले असतात. बाप्पाचे सुंदर रूप त्याचबरोबर सुंदर डेकोरेशन हे बघण्यासाठी लोक कित्येक तासही लाईन लावतात. मग लालबागच्या बाजूलाच असलेला राजा म्हणजे हिरामणीचा राजा. हा राजा त्याच्या सिंहासनावर विराजमान आहे, एका सुंदर आणि लहान अशा मूर्तीमध्ये. ही मूर्ती खूप सुंदर होती. त्यानंतर आम्ही बघितलं हे सुंदर असं डेकोरेशन, ज्यामध्ये मोर आणि कित्येक प्राणी बाप्पाबरोबर आहेत. त्यामध्ये बाप्पाचं स्वरूप खूप सुंदर व मनमोहक आहे. तुम्हीच पहा ना, तेजूकायाची मूर्ती किती सुंदर आणि किती छान प्रकारे त्यांनी बसवली आहे, आकर्षित करणारी व भक्ताला प्रेमात पाडणारी. तेव्हा आम्ही बघितला मुंबईचा राजा याची कमालच वेगळी बघा ना. सुंदर असं डेकोरेशन, त्याला बघण्यासाठी लाखो भक्त लाईनीत डेकोरेशनची मजा घेत असतात. येथे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन असते. ह्या वर्षी आहे रामनाथ स्वामी मंदिराचे डेकोरेशन, जे की आहे तमिळनाडूमध्ये. असे वाटते की आपण तमिळनाडूमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेत आहोत. इथे असलेली मूर्ती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असा एक सुंदर देखावा त्यांनी दाखवला आहे. आता नंदी महाराज बघा ना, जणू काही असे वाटतंय बाप्पांसोबत नंदी महाराज पण इथे विराजमान झाले आहे. इथे असलेले प्रत्येक चित्र किंवा मूर्ती अशी वाटत आहे की बाप्पा देव आपल्यासोबत बोलत आहे. तर चला बोलूया आपण सगळे गणपती बाप्पा मोरया. बाप्पाला पाहिल्यावरती असं वाटलं की बाप्पा आपल्याकडेच बघतोय ही काय. बाप्पाची मूर्ती फार सुंदर आणि एक अशी होती. त्यानंतर आम्ही बघितला परेलचा राजा. तेथे डेकोरेशनही फार सुंदर होते आणि बाप्पाचे रूपही. तिथे जत्राही होती. असे रूप पाहण्यासाठी तुम्ही संध्याकाळचा वेळ निवडू शकता. सुंदर अशी लाइटिंग आणि बाप्पाचे रूप त्यामध्ये अजून उठून दिसते. आता इथे बाप्पाचे रूप हे रामाच्या स्वरूपात होते. तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही बघितला करी रोडचा कैवारी. हाही कैवारी अशा भव्य अशा पंडालामध्ये होता. तेही रूप त्याचे सुंदर आणि मनमोहक होते. येथे आम्हाला बाप्पाचे चरण दर्शन घ्यायला भेटले. तर असेच